मी त्यावेळी काय लढवतं कारण नव्हतं कारण मदनदासजींना कळलं, त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी मला असं सांगितलं की तू घाईनी राजकारणात जाऊ नको, कारण तू विद्यार्थी परिषदेच्या संस्कारातून मी तयार झाला, उत्तम व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व तुझ्या ठिकाणी विकसित झालं, तर तू राजकारणात गेला तिथे असेल पाहिजे. पण तुझं प्रशिक्षण किंवा ट्रेनिंगच जर पूर्ण झालं नाही आणि तू तिथे गेला आणि तुझ्यामुळे समस्या झाल्या, ती लोक तुला पार्टीतून बाजूला करतील आणि तुझं नुकसान. आणि म्हणून तू पहिले एक 5 वर्ष 4 वर्ष नीट उत्तम कार्य कर आणि नंतर मग तुला जायचं असेल त्याचा विचार कर. मी त्याला एकदा मला जाण्याची काही गरज नाही. किंवा विद्यार्थी परिषद पहिली गोष्ट विद्यार्थी परिषदेमध्ये जी मला शिकायला मिळाली, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विद्यार्थी परिषदेमध्ये 3 शब्दांचा वारंवार उपयोग होतो. एक संघटनात्मक कार्य, दुसरं रचनात्मक कार्य आणि तिसरं आंदोलनात्मक. ज्यावेळी आपल्यावर अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरुद्ध आपण जेव्हा संघर्ष करतो आणि कोणाला न्याय मिळवून देतो, त्या संघर्षाला आपण आंदोलनात्मक कार्यक्रम असं म्हणतो, जे तुम्हाला परिचित माहिती आहे. रचनात्मक काम म्हणजे ज्याचा आता या ठिकाणी सुनीतींनी ज्याचा उल्लेख केला आणि ज्याचा आपल्यामध्ये आपल्या गीतामध्येही आपण नेहमी म्हणतो, चलो जलाये दीप हमारा जहां अभी म्हणजे आज ज्या क्षेत्रामध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्याचं मागासलेपण आहे, जे सन्मानाने जगू शकत नाही, ज्यांना खायला अन्न नाही आहे, ज्यांच्या शरीरावर कपडा नाही आहे, ज्यांना खऱ्या अर्थाने जीवन जगण्याकरता आवश्यक असणारं घर नाही आहे, रोटी कपडा आणि मकान, त्या दरिद्र नारायण व्यक्तीचं जीवन बदलवण्यामध्ये मी काही काम करू शकतो का? मी त्याच्या जीवनाला सस्टेनेबल होण्याकरता काही प्रयत्न करू शकतो का? आणि ते जर असेल तर मी ते करण्याचा प्रयत्न करीन. याला रचनात्मक काम म्हणतात. जसं स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जलसंवर्धन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सामाजिक कार्याचा भाग आहे, ते समाज उपयोगी आहे. आणि मी याचा इंजिन म्हणून जर काम करण्याचा प्रयत्न केला तर लोकांचं जीवन बदलू शकतं. आणि म्हणून आपल्याकडे सगळ्यात चांगलं काय असेल तर आपली गीतं खूप सुंदर आहेत. मी आता 8 दिवसापूर्वी मुंबईमध्ये शंकर महादेवन म्हणून मोठे गायक आहेत आणि त्यांनी हे जे रोड सुरक्षा आहे त्यावर खूप ॲक्सिडेंट होतात. दरवर्षी 1,80,000 लोकांचा मृत्यू होतो. 30,000 लोकांचं हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू होतो. आणि 18 ते 34 वयोगटामध्ये 66.40%